तब्बल 65,000 दारू मद्य पिणे काढले परवाडे. 31च्या अनुषंगाने जिल्ह्यात येणार दारूचा महापूर. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली प्रतिक्रिया. महाराष्ट्र राज्यातील शासनाची सर्वात मोठी रेवणी किंवा आर्थिक निधी सर्वत्र म्हणले जाते. यावेळी समाजातील नागरिकात आता दारूचा महापूर चर्चेचा विषय बनणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपिंना आवरण्यासाठी कमी पडणार आहे. कारण एका दिवसासाठी तब्बल 65,000 नागरिकांनी दारू पिण्याचं लायसन्स काढले आहे. विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स यामध्ये आहेत. तर राज्य उत्पादन शुल्काने बेकायदेशीर होणाऱ्या विक्री आणि घटना टाळण्यासाठी 7 पथके तयार केली आहेत. मद्य किंवा दारू निर्मिती कारखान्यांवर पथकांचे सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर. 31च्या अनुषंगाने अवैध मद्याची विक्री किंवा डाब्यांवरती मद्याची विक्री होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही एकूण 7 पथके तयार केलेली आहे. सदर 7 पथकांमार्फत डाब्यांवरती कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर मद्य पिऊन गाडी चालवतात तर त्या अनुषंगाने आम्ही ब्रीथ अॅनालायझर मार्फत तपासणी करणार आहोत. तसंच ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधूनही अवैधरित्या मद्य बाहेर पडू नये त्या अनुषंगाने आम्ही त्या मद्य निर्मिती कारखान्यांवरती आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची जे कंट्रोल आहे ते आमच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. जे नवीन वर्षाच्या अनुषंगाने मद्याचं सेवन करणार आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही एक दिवशीय जे इंडियन वेट फॉरेन लिकरचे 55,000 परवाने आम्ही एक दिवशी दिलेले आहेत आणि देशी मद्याचे 10,000 परवाने दिलेले आहेत. तर तसेच जे लाईफ लॉंगसाठी जे आहेत, लाईफ लॉंग आणि 1 इयरसाठीचे आम्ही जवळजवळ 483 परवाने यावर्षी दिलेले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये एकूण 7 ठिकाणी पार्ट्याच्या आयोजित करण्याच्या अनुषंगाने आमच्याकडं अर्ज आलेले आहेत आणि ते अर्ज आम्ही आता मंजूर करून दिलेले आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.